मंडळी, आज मी तुम्हाला पडवळचं कसं पुरण भरतात ते दाखवणार आहे। त्यासाठी हे बघा, हे अख्खं पुरण भरायला मी पडवळ घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। त्याआधी माझ्या आगरी रेसिपी चॅनलवर खूप खूप तुमचं मनापासून स्वागत। तर आता आपण रेसिपीला चालू करूया। ह्याची कापून तुकडे घेते करून मी। बनवून बघा तुम्ही। त्याच्या आतमधल्या बिया असतात त्या काढायच्या आहेत आपल्याला। असे सर्व काढून घेते मी। असे मी तुकडे सर्व करून घेतलेले आहेत। त्याआधी मी काय सांगते, माझ्या आगरी रेसिपी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। तर चला आपण पुढची रेसिपी चालू करूया। आता मी टोपामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे। त्या टोपामध्ये हे मी टाकून थोडीशी वाफ लावून घेणार आहे। शिजवायचे नाहीत आपल्याला, भरपूर थोडीशी वाफ लावून घ्यायची आहे। कारण आपण जेव्हा आपण वाफेवर ते हे करू, पुरण भरू आणि शिजवू, तेव्हा आपल्याला कडक नाही लागले पाहिजे किंवा कच्चेपणा राहायला नाही पाहिजे त्याच्यात, यासाठी। तर त्याला मी वाफेला ठेवते थोडा वेळ। 4 ते 5 मिनिटं ठेवायचं आहे आपल्याला, जास्त पण उकडवायचे नाही आहेत, मग लगेच ती शिजतात पडवळ, म्हणून 4 ते 5 मिनिटं ठेवते। आता मी इथे कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे, आल्याचा 1 इंच एवढा 1-1.5 इंच एवढा तुकडा घेतलेला आहे। 5-6 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत मी, कळ्या घेतलेल्या आहेत आणि 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही। आता हे मी बारीक असं बरकट असं वाटून घेते मिक्सरला। तुम्ही ह्याच्यामध्ये पाहिजे तर ओला नारळ पण वापरू शकता, सुकं खोबरं पण वापरू शकता, पण मी आज शेंगदाणे वापरलेत त्यामुळे मी ओलं खोबरं वगैरे वापरणार नाही आहे, तर शेंगदाणेच वापरणार आहे मी। शेंगदाण्याने खूप छान चव येते आणि नारळाने पण, ओल्या नारळाने पण खूप छान लागते। मिक्सरला मी वाटलेलं आहे, हे बघा, एकदम जाडसरच वाटलेलं आहे, खूप बारीक पण नाही केलंय आणि पाणी पण नाही टाकलंय मी। तर आता पुढची रेसिपी चालू करूया। तर मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी एवढं। अर्धी छोटी वाटी मी बेसन घेतलेलं आहे, ते पण मी ह्याच्यामध्येच टाकून घेणार आहे। थोडीशी हळद, थोडासा मसाला, चवीनुसार मीठ। तुम्हाला मसाला केवढा पाहिजे असेल तेवढा टाकू शकता तुम्ही। तुम्हाला तिखट जास्त नको असेल तर पण तुम्ही कमी करू शकता। आमच्या घरात एकदम झणझणीत खमंग असं खायची सवय आहे। मीठ मला चवीनुसार टाकलेलं आहे मी, कारण उकडताना आपण त्या कापामध्ये पण मीठ नाही टाकलेलं आहे। थोडीशी साखर, तुम्ही पाहिजे तर गूळ पण टाकू शकता, पण मी साखर घेतलेली आहे इथे। अर्धा चमचा एवढा गरम मसाला, कोथिंबीर आणि आता कांदा। आणि आपण वाटण करून घेतलेलं ते वाटण टाकून घेते मी आणि त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे। आपल्याला पाणी जास्त नाही टाकायचं आहे। हे बघा, मी अपुसत पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्येच आपल्याला मळून घ्यायचं आहे, का तर आपल्याला ते घट्टच पाहिजे म्हणून। तर हे सर्व मी मिक्स करून घेते। हे बघा, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही।
काढून घेऊया सर्व। आता मी कापी सर्व काढून घेतलेले आहेत बघा, बघू शकता तुम्ही नरम झालेले आहेत एकदम। आता ह्याच्यामध्ये पुरण भरून घेणार आहे मी। पुरण आपल्याला अशा प्रकारे भरायचं आहे। पाणी असते, ते पाण्यामुळे हे पुरण पण आपलं शिजून येईल। पाहू शकता तुम्ही, पहा किती मस्त पुरण भरलेलं आहे मी। तुम्ही ही रेसिपी एकदा करून बघा। भाजीपेक्षा हे असं पुरण भरलेलं साधा आणि सोप्या पद्धतीने आपल्या घरगुती वस्तूने मी केलेलं आहे, वेगळं काहीच टाकलेलं नाही आहे। तर आता आपण हे फ्राय करून घेऊया। आता एवढं माझं पुरण उरलेलं आहे, ह्याच्यात मी थोडंसं हे पातळ करणार आहे आणि ते फ्राय करायला उपयोगी करणार आहे मी। फ्राय करायचं म्हणजे खूप तेलामध्ये फ्राय करायचं नाही, आपल्याला पुऱ्या तळतात तसं आपण जशा वड्या, मेथीच्या वड्या वगैरे फ्राय करतो त्याच प्रकारे करायचं आहे। म्हणून मी तेल जास्त नाही घेतलं आहे, कमीच घेतलेलं आहे ते। पीठ आपलं मी पातळ करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही एवढं। आता हे एक एक करून ह्याच्यामध्ये सोडायचे आहे। असे मी सर्व टाकून घेतलेले आहेत। आता मी त्याच्यावरती उरलेलं पाणी आहे पिठाचं, ते पण टाकून घेणार आहे। एक एक करून मी आलटून पलटून मी फ्राय करून घेणार आहे। चिकटले नाही आहे, पण वरून मी राहिलेलं जे पुरण होतं ना ते टाकलं आहे ना, त्याच्यामुळे ते एकामेकाला हे झालेलं आहे, पण होतील सुटे। आता गॅस मी पलटी मारलेला आहे। आता गॅस थोडा कमी करून आपण मंद आचेवर थोडा वेळ शिजवून घेऊया। त्याच्यासाठी आधी हे पाणी होतं ना, ते पाणी त्याच्यातलं संपलं आहे सर्व, म्हणून आता पाणी सुटणार नाही त्याला। मंद आचेवर फ्राय करून घेतलं की मस्त होते। तर आता आपण 5-7 मिनटं वाट बघूया। तर आपलं भरलेलं पुरण तयार आहे, बघू शकता तुम्ही किती मस्त असं। चवीला पण खूप छान लागते, एकदा करून बघा तुम्ही। काय सांगू तुम्हाला किती मस्त लागते ते, तुम्ही करतील तेव्हा तुम्हाला समजेल। जशी मी रेसिपी सांगितली त्याचप्रमाणे तुम्ही करा, छान होईल, काहीच खराब होणार नाही त्याच्यात।